महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। गुंतवणुकीचा चांगला परतावा देण्याच्या आमिषाने 1,92,00,000 रुपयाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे। सचिन कांबळे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे। याबाबत एका व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कांबळे आणि तक्रारदार व्यावसायिकांची गेल्या काही वर्षी ओळख झाली होती। कांबळे याने लोहगाव परिसरात खासगी कार्यालय सुरू केले होते। आरोपीने व्यावसायिकाला गुंतवणुकीवर 60% परतावा देण्याचे आमिष दाखवले होते। व्यावसायिकाने सुरुवातीला 33,80,000 रुपये गुंतवले। तक्रारदार आणि परिचितांनी कांबळे यांच्याकडून एकूण मिळून 1,92,95,000 रुपये गुंतवणुकीस दिले। रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना सुरुवातीला परताव्यापोटी काही रक्कम देण्यात आली। त्यानंतर कांबळेंनी त्यांना परतावा देणे बंद केले। परताव्याबाबत विचारणा केल्यानंतर कांबळेंनी टाळाटाळ सुरू केली। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी तक्रार अर्ज दिला। गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शरद शेळके तपास करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।